ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने जागा ह्या संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करून किती जागा आम्ही लढवू शकतो आणि किती जिंकू शकतो याचा अभ्यास केलेला आहे. योग्य वेळी तो आकडा फोडला जाईल. परंतु आता तुम्हीच वर्तमानपत्राने 100, 125, 130 जाहीर केले. प्रसाद लाड हा किती सच्चा सच्चा भाजपवाला आहे. अनेक पक्षातून बाडगेगिरी करून फिरत आलेला प्रसाद लाड आज देवेंद्र फडणवीस यांची तळी उचलतोय. उद्याच्या विधानसभेला देवेंद्र फडणवीस घरी बसले की प्रसाद लाड दुसऱ्या तंबूत जातील. एक व्यापारी वृत्तीने तयार झालेला हा भाजपाचा नेता आहे. विशाळगडाचा जो विषय आहे दिवसेंदिवस चिघळताना दिसतोय. इम्तियाज जलील यांना देखील हिंदुत्ववादी संघटनांकडून तिथे येण्यासाठी विरोध केला जातोय. कुठंतरी यामध्ये राजकारण आणलं जातं असं वाटतं. विशाळगडचा प्रश्न पूर्णपणे राजकारणासाठी वापरला जातोय आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजकारण न करता विशाळगडाचा प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होणार असाल तर विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या पद्धतीने तुम्ही तो सोडवा. तुमच्या राजकीय फायद्यासाठी विशाळगडाचा बळी देऊ नका. काल अखेर अजितदादांनी त्या ठिकाणी भेट दिलेली घटनास्थळी थोडासा उशीर झाला अजितदादांना पोचायला वाटतं. हां, अजितदादांना आता सध्या काही तसे गांभीर्य राहिलेलं नाही कामाचं, त्यामुळे फार काय त्यांच्या बोलण्याची गरज नाही. साहेब, कुठेतरी आता जागा वाटपाचा प्रश्न पुढे येत असताना 36पैकी 25 जागांवर कुठेतरी मुंबईत लढण्याचा मानस शिवसेना, उद्धव ठाकरे, बाळासाहेब यांच्या पक्षाचा दिसतोय. कसं बघता तुम्ही? बघा, आता विधानसभेच्या निवडणुका एक गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या निमित्त त्या पिरियडमध्ये जाहीर होतील आणि साहजिकच आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही लढवणार आणि प्रचंड मताधिक्याने जिंकणार. त्यामुळे जागा वाटप करत असताना ज्या मतदारसंघामध्ये पारंपरिक ज्या पक्षाच्या जागा आहेत त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील. पण ज्या पक्षाला वाटतं की आपला उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी मागणी करणं हे काही गुन्हा नाही आहे. त्याच्यातून सन्मानाने तोडगा निघेल. पण एकत्रितपणे ह्या जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर होईल. 3 पक्षाचं जागा वाटपासंदर्भाचं गणित असणार आहे. मग शिवसेना, ठाकरे गटाला किती जागा मिळत असं अपेक्षित आहे? आता ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने जागा ह्या संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करून किती जागा आम्ही लढवू शकतो आणि किती जिंकू शकतो याचा अभ्यास केलेला आहे. योग्य वेळी तो आकडा फोडला जाईल. परंतु आता तुम्हीच वर्तमानपत्राने 100, 125, 130 जाहीर केलेले आहेत ते गृहीत धरून चाला. बरं, कुठेतरी आता कोकणात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. पावसाचा मोठा जोर आहे. अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे. कसं बघता याकडे? कोकणामध्ये सध्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, या मुंबई या ठिकाणी खूप पाऊस चालू आहे. आत्तासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. सर्वच नदी नाल्यांना महापूर आलेले आहेत. ह्या भारतीय जनता पक्षाने मागच्या 2 वर्षापासून तिजोरीची लयलूट करून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी ठेकेदारांना करोड रुपये देण्याचं काम चालू केलेलं आहे. त्या निकृष्ट दर्जाचे रस्ते वाहून गेलेले आहेत. संपर्क तुटलेला आहे आणि ह्या अस्मानी संकटाशी सामना करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे. ते करण्याच्या ऐवजी सरकार पळून गेलेलं आहे.